म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते। आता बोरन्हाण म्हणजे काय, तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। बोराने घातलेली अंघोळ, बोर म्हणजे बोर आणि न्हाण म्हणजे अंघोळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी व कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, अशी बोरन्हाणविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला करी दिन म्हणजे किंक्रांत आहे। किंक्रांतीच्या दिवशी